नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आज हळदीला ड्रिचिंग करणार आहे. तर या टाकीमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे. सेंचुरीचा कसा वापर करायचा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे. तर या टाकीमध्ये 200 लिटर पाणी भरून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये वॉटर सोल्युबल खत आहे, हे टाकायचं आहे. आता याच्यामध्ये टाकीमध्ये आपल्याला हे पूर्ण पुढं आता टाकून द्यायचा. पुढं टाकल्याच्या नंतर असं लांब काटूक घ्यायचं आणि त्या काटकानं दळून घ्या. चुरीचा पाईप जर असा कडक असेल तर या पाईपानं पण तुमचं व्यवस्थित खत ढवळल्या जाते. मित्रांनो, आता हे जे कॉक आहे, हे कॉक असा क्रॉस फिरवायचा, जास्त फिरवायचा नाही, थोडासा फिरून घ्यायचा. अर्धा जर फिरवला तर पूर्ण पाणी जाते, त्याच्यासाठी आपल्याला जास्त फिरवायचा नाही, मीडियमच फिरवावं लागणार आहे. पूर्ण पाणी या सेंचुरीमध्ये मावत नाही. तर आता इथून पाणी पास झालेलं आहे. इथं आता पाण्याचा खूप दाब आहे आणि या दाबामुळं इथं इयर धरते. तर ही इयर बाहेर काढलेला आहे. त्या इयरचा फायदा घेऊन खत सोडायचा आहे. तर त्याच्यासाठी ही नळी लावलेली आहे आणि या नळीला चालू करायचं आहे. आता बंद आहे सध्या. इथं पण एक कॉक टाकलेला आहे छोटा, तर या कॉकला आता मी चालू करतो. जसा कॉक चालू केला तसं लगेच खत ओढायला चालू करते. तर आता खत ओढायला चालू केलं. आता स्पीड वाढली पहिल्यापेक्षा. आता खूप फक्त सेंचुरी पाणी घेते बा. हे सुटका आहे, इथे याला गोटा बांधलेला आहे फुटबॉलला. पाण्यामध्ये खाली बुडाला राहावा म्हणून फुटबॉल शकता तुम्ही. आता फुटबॉल उघडा पडते. किती स्पीडमध्ये घ्यायली आता. संपते आता पाणी. आता शक्यतो कडक पाईप वापरा. ज्यावेळेस सेंचुरी खत सोडण्यासाठी चालू करता त्यावेळेस हे पाईप असा चिपकू नये, गिअर धरते चिपकला तर. त्याच्यासाठी बांगडी पाईपच वापरायचा, नरम पाईप वापरायचा नाही. याला नरम जर पाईप वापरला तर तुम्ही हे पाईप असा चिपकते इयरमुळं. त्याच्यासाठी बांगडी पाईप वापरायचा. बांगडी पाईपाचा एक डबल फायदा आहे. एक तर इयर पण धरीत नाही आणि तुम्हाला जर काटूक नसलं तरी पण याच्यामध्ये टाकीमध्ये असं फिरवता येते. बुडापर्यंत असा पाईप कडक राहते, फिरवता येते. बांगडी पाईपाचे दोन फायदे होतात. अजून 2 पुढे राहिले टाकायचे. या पाण्यामध्ये पण काळपटपणा आहे, म्हणजे औषधाचं प्रमाण व्यवस्थित यायले. साचलेलं जर पाणी तुम्हाला जर काळं दिसत असेल तर औषध व्यवस्थित पडालंय म्हणून समजायचं. एवढ्या स्पीडमध्ये पाणी चालू आहे. अशी आहे हळद. दुसरी ड्रिचिंग आहे हळदीची. आणि हे आहे सोयाबीन.
सोयाबीनची पेर थोडी लेट असल्यामुळं सोयाबीनची हाईट कमी आहे. अबकचे सोयाबीन जरा जास्त वाढले. आता दुसरा पुडा टाकतो जाऊन. संपत आला असेल आता हे. पहिलं खत जे टाकलेलं होतं ते खत संपलं, चुरी बंद केलेली आहे. तर आता या टाकीमध्ये पाणी घ्यायचं. तर पाईप कुठेही काढायचा नाही, कॉक फिरूनच आपल्याला टाकीमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. टाकीमध्ये हे फुटबॉल सोडायचा. टाकीमध्ये काळ होता त्याच्यामुळं टाकी मी धुतली. पाईप जशाच तसे राहू द्यायचे आणि खालचा कॉक आहे ते कॉक पण सरळ ठेवायचा. या कॉकला चालू करायचं. या कॉकला जसं तुम्ही चालू केलं तसं लगेच पाणी टाकीमध्ये यायला चालू होते. टाकी पाण्यानं भरून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये खत टाकून ढवळून चालू करायची. हे पुढा टाकणं झालं की ड्रिचिंग करणं होते. तर आता टाकून देतो याच्यामध्ये. हे पण पुढं आता मी सोडून देतो पाण्यात. सेंचुरी असली की तुम्हाला आता या टाकीमध्ये मोटर लावून पाणी भरायचं काम नाही. हे एक काम कमी झालं. दुसरी गोष्ट, पंपानं जर तुम्ही ड्रिचिंग करीत असाल तर या टाकीमधलं पाणी तुम्हाला पंपामध्ये वारंवार पंप संपला की टाकावं लागते. ते पण टाकायचं काम नाही. मशीन जर आणली तुम्ही तर मशीन पण पंपाचंच काम करते. फक्त एवढंच आहे की पंपामध्ये या टाकीतलं पाणी पंपात टाकायचं काम जे आहे तेवढी मेहनत एक मशीन तुमची कमी करते. तर मशीनला चार्जिंग करावं लागते. तर या सेंचुरीला चार्जिंग करायचं काम नाही, घराकडे न्यायचं काम नाही. तुमचं काम सगळं कमी मेहनतीमध्ये व्यवस्थित होते. तर मित्रांनो, आता एवढी टाकी टाकणं झाली की आपली ड्रिचिंग करणं झाली की 10 मिनटं मोटर चालवतो आणि 10 मिनटाच्या नंतर मोटर बंद करून हे जे सेंचुरी जोडलेली आहे इथं हे काढून बाजूला ठेवून देतो. सेंचुरीचा एवढा फायदा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.